ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण दुसरे. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग पहिला. ओवी चौथी. तिसऱ्या ओवीत निवृत्तीरूप चैतन्याला सद्गुरु मानून ज्ञानदेवांनी वंदन केलं. त्या सद्गुरूंचा महिमा आता ज्ञानदेव वर्णन करून सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जयाचेनी अपांग पाते, बंध मोक्षपणी आते, भेटे जाणतया जाणते जयापाशी. ज्याच्या अर्धोन्मिलित कृपादृष्टीमुळे बंध मोक्षपणाला येतो व मूळच्या जाणत्याला जाणते पण भेटते. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, कृपादृष्टी क्षेप जयाचा होताच, बंधची तोसाच मोक्ष होय. ज्ञाता ज्ञेय ज्ञान सर्वथा आटोन, भेटे शुद्ध ज्ञान जयापाशी. ज्ञानदेव सांगतात की ते अमूर्त चैतन्यच कारुण्याचं रूप घेऊन साक्षात समोर उभं राहत. तेव्हा त्या चैतन्याकडून येणाऱ्या स्फूर्ती मात्रतेच्या प्रभावामुळे अंतःकरणात कोणत्या भावलहरी उचंबळतात ते या प्रकरणात ज्ञानदेवांनी वर्णिले आहे. ते आपला थोरला बंधू निवृत्तीनाथ यांचं वर्णन करीत नसून अविद्येच्या आडरानात अडकून पडलेल्या जीवाला आपल्या जीवपणातील चैतन्याचा धावा करत असता जे एकाएकी आत्मदर्शन झालं ते दर्शनच येथे शब्दाशब्दातून प्रकट झालं आहे. ज्ञानदेव सद्गुरूंचा महिमा गाताना म्हणतात की ज्याच्या कृपादृष्टीमुळे बंधच मोक्षात परिणत होतो. अविद्येचे आडरानच उपाय वन वसंताचे रूप धारण करते. त्यामुळे ते अमूर्त चैतन्यच कारुण्याची मूर्ती होऊन समोर उभे ठाकते व जाणत्याला जाणता भेटतो. काही प्रतीत बंध मोक्षाचे पाणी आते असा पाठभेद आहे. बंध मोक्ष रूपी पाणी आटून जाते असा त्याचा अर्थ होईल. बंध व मोक्ष या कल्पना सुप्रसिद्ध आहेत. त्रिविध ताप सहन करत वारंवार भवसागरात जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहावे लागणे म्हणजे बंध, तर त्यातून सुटका होणे म्हणजे मोक्ष. मुळात भवसागरच हा काल्पनिक आहे. तो मृगजळाचा डोह आहे. त्यामुळे बंध मोक्ष या सुद्धा कल्पनाच ठरतात. विश्वजननी शक्तीचे यांना पाठबळ असते. त्यामुळे या कल्पनांना कोणी अडवू शकत नाही. तेव्हा या कल्पनांचा नाश करण्यासाठी तसाच सामर्थ्यशाली मनुष्य पाहिजे. फक्त सद्गुरूच या कल्पनांशी दोन हात करू शकतात. त्यांच्या कृपा कटाक्षाने अविद्या जिवंत राहत नसल्यामुळं बंध व मोक्ष या कल्पना नाहीशा होतात आणि बंधच मोक्षात परिणत होतो. बंध अथवा मोक्ष या कल्पना मात्र आहेत, त्या कल्पनांचा नाश होतो. ज्ञानदेव सांगतात की जयाचेनी अपांग पाते, ज्यांच्या एका दृष्टिक्षेपामुळेच बंध मोक्षात परिणत होतो. श्री गुरूंची कृपा तीन प्रकारे होत असते. एक दृष्टीपातानं, दुसरी आलिंगनानं आणि तिसरी मस्तकावर हात ठेवून. संत वाङ्मयात श्री गुरूंचे कृपा करण्याचे हे तिन्ही प्रकार आपल्याला दिसून येतात. सद्गुरूंच्या एका दृष्टिक्षेपातच शिष्याला मुक्त करण्याचे अपार सामर्थ्य आहे. पुढे ज्ञानदेव सांगतात की बंध मोक्षपणे आते, बंधच मोक्षपणाला येतो. आता अशी शंका येईल की बंधच मोक्षात कसा परिणत होईल. बंध का असतो तर आपले परमात्म स्वरूप जीवाला ज्ञात नसते म्हणून. त्या परमात्म स्वरूपावरच तो जगताची कल्पना करत असतो. परमात्म स्वरूपाहून स्वतःला जगाला भिन्न समजत असतो. आधी दोरीवर जिथे वास्तविक साप नसून सुद्धा साप भासत होता, पण जेव्हा कल्पित सापाचा मिथ्यारोप नाहीसा झाला तेव्हा तो साप नसून दोरीच आहे असं ज्ञान झालं. सापच दोरीत परिणत झाला. तसेच ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासणारे जगत सत्य वाटत असल्यामुळे बंध निर्माण झाला होता. जगत कल्पित आहे असं ज्ञान झाल्यावर बंध होता तोच मोक्षरूप झाला. पुढे ज्ञानदेव सांगतात की भेटे जाणतया जाणते, जाणताच जाणत्याला भेटतो. जीव हा शिवस्वरूपच आहे. तो अविद्येमुळे स्वतःला जीव समजतो आणि मग भवसागराच्या लाटा पार करत राहतो. पहिला तीर गाठण्यासाठी अनेक उपाय करतो, पण ते उपायच अपाय कसे ठरतात त्याचे ज्ञानेश्वरी ज्ञानदेवाने सुंदर वर्णन केलं आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेचे डोही, गर्वेची गिळेले. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहम भावाची या धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी, सगळेची गेले. एकी यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी. ते स्वर्ग सुखाच्या कपाटी, शिरकोनी ठेवले. एकी मोक्ष लागा वयाची या आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा.
परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरोये योगे तरी विपाय तू. कोणी आपल्या बुद्धिबळावर, कोणी वेदत्रयाच्या सांगडीनं, कोणी यज्ञाच्या बळावर, तर कोणी कर्मबळावर हा भवसागर किंवा माया नदी तरून जाण्याचा प्रयत्न केला. पण अभिमान, स्वर्गसुखाची कामना, विधी निषेध, षड्रिपू वगैरेंकडून ते अडवले गेले. त्यांना पहिलं तीर काही गाठता आला नाही. एकूण तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. ही माया नदी जीवाला स्वबळावर तरून जाता येत नाही. कारण हे सर्व प्रयत्न मी परमात्मा स्वरूपापेक्षा वेगळा आहे असे समजून केलेले असतात. वास्तविक जीव शिवस्वरूपच आहे हेच त्यांना जाणून घ्यायचं आहे. हे जाणले तर मग हा भवसागर आटून जाईल. बंध मोक्षरूपी पाणी त्यात राहणारच नाही. अर्थातच जीवाला हा भवसागर स्वबळावर तरून जाता येत नसल्यामुळं त्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरू काय करतात? ते आपली अर्धोन्मिलित दृष्टी किंचित उघडतात. त्यांची कृपा दृष्टी पडताच जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. जाणता जाणते या लागी भेटे. जीव हा शिवस्वरूपच आहे, त्यामुळे तोही जाणताच आहे. पण शक्तीच्या पडद्यामुळे त्याला आपले शिवस्वरूपत्व कळत नाही. सद्गुरूंच्या कृपेमुळे ते कळून येते. आपण जाणतेच आहोत हे कळते. स्वतःचीच स्वतःशी भेट होते आणि मग तिथे ज्ञाता ज्ञान ज्ञेय काही राहत नाही. जोवर पाहणारा स्वतःला दृश्य करून पाहत होता तोपर्यंत तिथे त्रिपुटी होती. हे दृश्य व हा मी पाहणारा असा भेद निर्माण झाला होता. पण सद्गुरूंच्या कृपा कटाक्षामुळे दृश्य सुद्धा शिवस्वरूप आहे हे कळल्यावर मग दृश्य द्रष्टा हा काही भेद राहिलाच नाही. पुढे आणखीही ज्ञानदेव सद्गुरूंचा महिमा गात आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.